माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांची ईडीकडून आता दुपारी 12:30 वाजल्यापासून चौकशी सुरू आहे। कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांची ईडी चौकशी केली जाते, तर कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांची ईडी चौकशी केली जाते। ज्यावेळेला ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले होते त्यावेळेचे आपण दृश्य यावेळेला पाहतोय। ईडी कार्यालयामध्ये दोघांची चौकशी होणार होती आणि ती चौकशी 12:30 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। एका बाजूला कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर, तर संजय राऊतांचे बंधू कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊतांची देखील ईडी चौकशी, दोन्ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय। आणि आता ईडीचा घेरा असल्यामुळे चौकशीचा फेरा देखील या दोघांच्या भोवती आहे। दरम्यान ईडी चौकशी आधी किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात त्या देखील पाहूयात। महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर। कारण मी कुठलाही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच मी कधीही असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही, मग दबावावरच काम करतायत की काय। आणि जे काय मुंबईचं आता चाललंय किती कोटींनी खाली सगळं घसरत चाललंय ते दबावपोटी करतायत की तुम्ही IAS ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करतायत। ईडीचा समज मला आलाय आणि आज मला हजर राहायला सांगितलंय, त्याप्रमाणे मी इथे आलेलो आहे आणि जे काय ईडी मला प्रश्न विचारेल त्या प्रश्नांना मी उत्तर देऊन त्यांना व्यवस्थित सहकार्य करेन। आरोप संपूर्णपणे चुकीचे आहेत। खरं म्हणजे हे एकदम खालच्या पातळीवरचं राजकारण आहे, हीन दर्जाचं राजकारण आहे की एखादा माणूस वाकत नसेल किंवा झुकत नसेल तर त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे। म्हणजे हे सुडाचं राजकारण आहे आणि एक प्रकारची खुन्नस काढली जाते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।